लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना मिळणार दुप्पट पैसे। बघा, बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहे। 26 जानेवारी पासून 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला पैसे येत असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 26 जानेवारी पासून बहिणींना 4 नवीन नियम लागू झाले आणि या 4 नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे। जर तुम्ही या 4 नियमांपैकी बसत असणार तर तुम्हाला देखील दुप्पट पैसा मिळणार आहे आणि जी पण नवीन योजना येणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला या नियमांमुळे फायदा होणार आहे। आता महाराष्ट्राच्या सरकारने शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बहिणींसाठी 4 नवीन नियम म्हणजे आनंदाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणते ते नियम आहे। या नियमांबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेऊया आणि लाडकी बहीण योजनेचा कसा याचा फायदा होतोय ते पण आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपण पाहूया की नियम कोणते आहे आणि या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतो ते सुद्धा आपल्याकडे माहिती आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत राज्यात 6 हप्ता वाटप झालेला आहे। जुलै पासून ते डिसेंबर पर्यंत 6 हप्ता बहिणींना देण्यात आला आहे, तो म्हणजे 1500 प्रमाणे। आता या नियमांमुळे बहिणींना सर्वात मोठा जो फायदा होणार आहे तो म्हणजे आता नवीन वर्षापासून बहिणींना आम्ही 2100 रुपये वाटप करणार आहोत। या 4 नियमांमुळे बहिणींना सर्वात मोठा जो फायदा होणार आहे ते म्हणजे 2100 रुपये तुम्हाला आता वाटप होणार आहे। आता ही स्कीम 1500 वरनं 2100 वर आलेली आहे। आणि दुसरा जो मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या महिला आता अपात्र ठरल्या होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यांना सुद्धा आता नवीन योजनामध्ये सामील करण्यात येणार आहे। त्यावर सुद्धा हा नियम लागू करण्यात आलेला आहे। पूर्ण नियमांची माहिती मी तुम्हाला सांगतो आणि सोबतच शेवटचा जो नियम लागू होणार आहे ते अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे। त्या नियमांमुळे बहिणींना प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि या नियमांमुळे आता पैसे वाटप झाले, ठीक आहे। आता तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिना वाटप सुरू झालेला आहे आणि आता 8 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। म्हणजे आज दुपारपर्यंत 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो आणि उर्वरित सर्व 30 ते 32 जिल्ह्यामध्ये एकूण टोटल वाटप होणार आहे। हळूहळू वाटप होणार आहे। सर्वात आधी 8 जिल्ह्यात होतील, नंतर 12 जिल्ह्यात, नंतर 20 जिल्ह्यात, असं हळूहळू सर्व 4 दिवसामध्ये म्हणजे 26 जानेवारीच्या आत तुमच्यापर्यंत पैसे येणार आहे, ठीक आहे। आणि सोबतच हे जे नियम लागू झाल्यामुळे पैशांमध्ये जो बदल होणार आहे तो कसं बहिणींना त्याचा फायदा होतो ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। आता त्यांनी जे कागदपत्राची मागणी केली होती ती कागदपत्राची मागणी आता कॅन्सल झालेली आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची कागदपत्र जमा करायची गरज नाही आणि 60 लाख बहिणी या योजनेपासून कसं ओळखण्यात आलंय, काय कारण आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की कसं बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। आता सरकारने या योजनेसाठी आता वेगवेगळे नियम लागू केले होते। त्या नियमांमुळे बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलंय। बहिणींना 1500 प्रमाणे त्यांना हप्ता मिळतोय, पण आता यापुढे बहिणींना पैसे मिळणार नाही। कोणाला? ज्यांनी या 4 नियमांचं पालन केलं नाही, ज्यांना या नियमांमध्ये म्हणजे ज्यांना पैसे दिलेच नव्हते त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे। तर अशा महिलांना आता योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। जसं की आता तुम्हाला माहिती आहे भरपूर अशा महिला आहेत त्यांच्या नावावर शेती आहे आणि त्या नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत आहेत। बघा, तुम्ही जरी घेत असाल तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असणार तर तुम्हाला सुद्धा ते पैसे आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्हाला या योजनेपासून वंचित करण्यात येणार आहे। फक्त ही योजना गोरगरीब महिलांसाठी आहे आणि त्यांना ज्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता हे जे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय, आता ज्या महिलांच्या नावावर शेती जरी असेल तरी सुद्धा त्यांना फायदा होणार आहे। आता 26 जानेवारीचं सर्वात मोठं गिफ्ट बहिणींना देण्यात येणार आहे। जर तुमच्या नावावर शेती जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। कसं मिळणार आहे? या 4 नियमांमुळे। 4 नियमांना सरकारने मान्यता दिली आहे आणि या नियमांमुळेच तुम्हाला फायदा होतोय। आता याबद्दल एक मोठी अपडेट कसं होती की संजय गांधी निराधार योजना आणि पेन्शन योजना जी होती त्या योजनेच्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला नव्हता, पण आता या नियमांमुळे त्या महिलांना सुद्धा पैसे वाटप होणार आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना सोबत आता संजय गांधी निराधार योजना आणि पेन्शन योजना एकत्र तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे। आता बहिणींना 2100 रुपये नाही तर बहिणींना आता
पेन्शनचे 1500 रुपये आणि याचे 900 रुपये असं एकूण टोटल तुम्हाला 3 ते 4,000 रुपयेपर्यंत येऊ शकता। पण सर्व महिलांना नाही येणार, किरकोळ महिलांना याचा लाभ मिळणार आहे। कोणाकोणाला मिळणार आहे? ज्या महिलांनी ऑलरेडी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून आणि राजीव गांधी निराधार योजना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या आधी फॉर्म भरला होता आणि त्या महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता या 4 नियमांमुळे कसं त्याचा फायदा होतोय? आता तुम्हाला माहिती आहे उज्ज्वला गॅस योजना म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3 सिलेंडर फ्री देण्यात येतात। या नियमांमुळे 3 सिलेंडर सुद्धा तुम्हाला आता मोफत घरोघरी पोहोचवण्यात येणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की भरपूर अशा महिला आहेत त्यांना 3 सिलेंडरचा लाभ दिला जात नाही आणि ज्या महिलांना उज्ज्वला गॅस नसेल त्यांना तर अजिबात दिला जात नाही। तर अशातच आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल अशा महिलांना आता उज्ज्वला म्हणजे आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल आणि त्यांचं जर उज्ज्वला गॅस कनेक्शन जरी नसेल तरी सुद्धा त्यांना आता या 3 सिलेंडर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून त्यांना दिले जाणार आहे। 3 सिलेंडरचा त्यांना कसा फायदा होणार आहे? ज्या महिलांना ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्यांना 3 सिलेंडर मोफत दिले जाणार, त्यांना सबसिडी सुद्धा जमा होणार आहे त्यांच्या बँक अकाउंटला। फक्त तुमचं अकाउंट हे महिलांच्या नावावर असणं आणि तुमचं गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे। आणि ज्या महिला बचत गटमध्ये असतील त्यांच्यासाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे, बचत गटवाल्यांना सुद्धा आता भत्ता देण्यात येणार आहे। त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी 26 जानेवारीपासून सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींसाठी लागू करण्यात आली आहे की 26 जानेवारीपासून बचत गट महिलांना सुद्धा आता नवीन भत्ता देण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि सोबतच आता 26 जानेवारीचं सर्वात मोठं जे गिफ्ट महिलांना दिले जात आहे ते म्हणजे सिलाई मशीन वाटप होणार आहे। हा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, तुम्हाला सिलाई मशीन दिले जाणार आहे। घरोघरी तुम्हाला घरपोच सिलाई मशीन दिले जाईल। सर्व महिलांना नाही, पण ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि ज्यांनी फॉर्म भरून ज्यांना मेसेज आलाय त्यांना सिलाई मशीन देण्यात येणार आहे। तुम्ही सुद्धा चेक करू शकता, तुम्हाला सुद्धा 26 तारखेनंतर तुम्हाला मेसेज येणार आहे की सिलाई मशीनसाठी तुम्ही अप्रूव्ह झालेले आहात, तुम्हाला घरपोच सिलाई मशीन येणार आहे। आता जसं भांड्याची किट वाटप झाली तसंच आता तुम्हाला सिलाई मशीन वाटप होणार आहे। आणि आतापर्यंत ज्या महिलांना सिलाई मशीनचा मेसेज आलेला नसेल तर काळजी करू नका, लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे आणि जर मेसेज आला तर लगेच तुम्हाला सिलाई मशीनचे पैसे देखील देण्यात येणार आहे, नाहीतर तुम्हाला मशीन सुद्धा तुमच्या घरपोच येणार आहे। ठीक आहे, हे नियम 4 नियमांपैकी सर्वात महत्त्वाचा नियम आहे की बहिणींना 26 जानेवारीपासून जे काही उर्वरित योजना होत्या सर्व योजना सुरू करण्यात येणार आहे। आणि ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन होतं आणि ज्यांच्या नावावर शेती जमीन होती अशा जी अट होती या 4 नियमांमुळे ती अट सुद्धा आता काढण्यात आली आहे। आता सरसकट बहिणींना पैसे वाटप होणार आहे, लक्षपूर्वक ऐका। पण या 4 चाकी वाहनवाल्यांना आणि शेतीवाल्यांना एक मोठी अपडेट आहे, जर तुम्ही तुमची शेती आणि तुमचं 4 चाकी वाहन जर महिलांच्या नावावर नसेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाच्या नावावर असू द्या, फक्त तुमच्या नावावर नसायला पाहिजे, तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। ठीक आहे, हा एक नियम आहे ते म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तुमच्या परिवारमध्ये कोणी तर तुम्हाला खरोखर या योजनेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारच नाही। फक्त तुमचं एकच महत्त्वाचं आहे की तुमच्या परिवारमध्ये कोणी इन्कम टॅक्स भरलेलं नसावं। ठीक आहे, हे जर नियम लागू झाले, हे सर्व काही लागू झाले तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुमच्यासाठी योजनेचा पाऊसच पडेल। हा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डचे लिंक असणे गरजेचं आहे। कुठलंही बँक अकाउंट असू द्या, फक्त नॅशनॅलिटी बँक अकाउंट असणे गरजेचं आहे। जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आता ICICI बँक, आता इंडिया पेमेंट पोस्ट बँक, हे सर्वात महत्त्वाचं। इंडिया पोस्ट बँक का सर्वात जास्त लाडक्या बहिणीने यामध्ये आपलं खातं ओपन केलं आहे आणि या बँकेला सर्वात मोठं प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। बघा, बँकेत तुमचं खातं आहे, त्या बँकमध्ये तुमचे पैसे येतात तर तुमचं आधार कार्ड त्या बँकचे लिंक झालेलं गरजेचं असतं। डेबिटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येतात, असं नाही की डायरेक्ट बँक पासबुक तुम्ही झेरॉक्स दिलंय तर डायरेक्ट तुम्हाला पैसे येतील, असं होत नाही। तुम्हाला तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत पैसे येतात। ते कसं येतात? तुमच्या बँकेत पैसे आधार कार्डद्वारे। म्हणून तुम्ही फक्त तुमचं बँक वगैरे पासबुक वगैरे व्यवस्थित करून घ्या आणि तुमचं आधार कार्ड वगैरे ते व्यवस्थित तुम्ही करून घ्या, तर तुम्हाला 100% सर्व योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता 26 जानेवारीचा सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। जर तुम्हाला हे योजना, हे नियम जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही
कोणत्या जिल्ह्यात राहता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कुठली योजनाचा तुम्हाला अजून हप्ता भेटला नाही, काय भेटला नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.